नमस्कार मित्रांनो. तुमच्या कवितेसाठी आज मोठा लाट बॉक्स आलाय बघा. पार्सल आले काय असं ह्या एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये आता का माहिती बॉक्स लय मोठा नाही हो, त्यामुळे ह्यात छोटीच वस्तू असणार आहे. पण हाय काय तीच कळ नाही काय असेल बाळका ह्यात नेमकं काय असेल काय नाही. काय इथं लेबल दिलंय, पण त्याच्यावर बी चिकटपट्या चिटकवले ते बी धुंदाक दिसतंय. काय जीएसटी काय नुसतं तेवढंच आहे बघा. काय कळच नाही ह्याचं काय असेल काय नेमकं ह्यात होय. वज लागतंय होय, वज आहे अगं वज आहे. आता मांडीव घेऊन बसली आणि आता खाली ठेवली कन्नत पुतत नाही असं वज लागतंय वा. मांडीवर घेऊन बसायला काय वजन नाही, पण असं काय छटाक बरं वजन आहे. अगो लागली वज आहे कराय. अगो बाई लगी असं टार दिशी वाढते ती वय. प्रेमाला जरा काढा घे. चिकटपट्टी चिटकलेली कधी प्रेमाने निघत नाही. तुमचं तर टर्राक दिशी वाढताय. हळू काढावं बघावं. तसलं नाही. नेमकं काय असेल, कुणी पाठवलंय, काय चिठ्ठी हाय गा काय हाय गा. काय याला कुठं चिठ्ठी नाही आणि काय नाही. तुला सांगू तर कसं माझं डोकं दुखायला लागले. यात आहे काय, कुणी पाठवलंय, काय पाठवलंय. एवढं प्रेम आपल्यावर म्हणजे माया प्रेम कोण करतंय. एवढ्या मोठ्या बॉक्सात नेमकं काय असेल, काय पाठवलं असेल. की लगेच धरायचं की वाढायचं. असं कुठे पद्धत असते का सांगा बरं. आपल्याला गावंडळ कोंबडी बाजून आली असेल. देवा गावंडळ कोंबडी बाजून आले असेल म्हणतात या. येड आहे का खुळं. गावंडळ कोंबडी येते का काय. तर मित्रांनो बघूया आपण नेमकं ह्या बॉक्स मध्ये काय आहे काय नाही, काय आलंय कुठनं आलंय, नेमकं ह्यात काय काय हाय काय काय नाही व्यवस्थित बघूया. कारण की बघितल्याशिवाय आपल्याला तर काय कळणार नाही का नाही. मग आता त्याकरता मी चिकटपट्टी टाकणं ओढली होती. मला बघायचं हाय नेमकं काय काय नेमकं काय असं. प्रेमानं कुठे चिकटपट्या प्रेमानं काढते ती काय. धरलं की वडलंय तुम्ही. बघूया बहिणीनो काय वडा बाई वडा ती मला निघा ना इकडं मी काढते. अगं प्रेमानं वड निघते. निघत नाही वडा वडा प्रेमानं वड निघत नाही. याला ताकदच लागते वडायला. वडा किती कंड खालचं राहून द्या. उघडा घे. तर हे बघा, ह्या बॉक्स मध्ये काय पार्सल आले. काय आलं कविता कुळी आहे. बाकीचं काय काय माहित नाही. तर हे बघा ही पार्सल आलंय. तर बघा बहिणीनं या आलंय बघा. हे बघा तुम्हाला दाखवते सगळं काय असेल ती व्यवस्थित. तुम्हाला ती काय काय आलंय बॉक्स मध्ये दाखवायला लागली हो. लय काय काय आलंय. बाटली हाय त्या, टोप हाय त्या, काय काय त्या म्हणजे हाय काय तेल काय आहे. हाय. तेल आहे बघा तेल. ही त्या तेलानं काय होतं या आपली केस गळती म्हणजे गळणारी केस आहे ती थांबते. ती ना आपली केस वाढते ती. आणि तर आयुर्वेदिक ही आहे. जी तेल आहे का नाही, ह्या तेलाचा साईड इफेक्ट जर आपलं असं हे बघा, आता माझं तर पडलंयच. मी आता ही वापरणारच आहे काय. आणि आपण वापरूनच पुढे ही पार्सल पाठवणार आहे किंवा विक्री करणार आहे. तर हे आयुर्वेदिक तेल आहे. यात काय काय घटक आहेत काय काय नाही सविस्तर मी तुम्हाला सांगेनच. पण ह्या तेलापासून आपली केसाची गळती थांबते, केस भरपूर वाढते. आणि कसं आहे, आपण जर एखाद्याचं केस असं धरून ओढलं तर ते केस आपल्या हातात येते. ते ह्यानं तसं काय होत नाही, केस तुटत नाही ते. तर ही झालं तेल. आणि हे आहे आपला शॅम्पू. ही शॅम्पू आपले केस एकदम सेफ मध्ये ठेवायचं काम करतो. आणि आयुर्वेदिक असल्यामुळे ह्याचं साईड इफेक्ट काय नाही. आपण जे आता बाजारात आणतो ते शॅम्पू कसं असतं, प्रत्येकाकडं काय ना काय तर असतं. आता ही कोलगेटची टूप आहे. ही लेकरांसाठी चांगलं आहे आणि आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्या लेकरांची समजा लेकरांचंच काय म्हणता हो, सगळ्याला चांगलं आहे. आणि सगळ्यात जास्त आधी मी कुणाला चांगलं आहे सांगतो तुम्हाला, की सगळ्यात जास्त आधी हिला चांगलं आहे. हिच्या दाढा किडले त्या. हिला दररोज नाही म्हणलं तर दिवसाला 10 रुपयाच्या 2 गोळ्या आणावं लागत होत्या दाढाच्या ठणक्याच्या. आणि ही पेस्ट आपण अगोदर वापरली, या आपल्याकडं एक पूर्ण पेस्ट संपली. हिच्या आता त्या दाढ किडलेले का नाही, ठणका बी बंद झालाय. आणि त्या दाढ किडलेले ही लागले गार पडतंय, नसा घट होते त्या, नसा एकदम हिरड्या अशा आवळून येते. त्यामुळं एकदम चांगलाय. मला तर ह्याचा रिझल्ट एकदम भारी पडलाय. आणि दात पण पांढरायचं. काय ती गोवा तंबाखू गुटखा काय खात नाही ना. तर बहिणीनं ही आहे क्रीम. ह्या क्रीम न काय होतंय की आपल्या चेहऱ्यावरची डाग असते तर काळ म्हणजे काळ असते तर डाग
ती पूर्णपणे घालवायचं काम करतंय ही यांना आधी धुवायचं आणि हे लावायचं आहे. ही लावल्यानंतर ना पूर्णपणे थोडक्यात ही क्रीम आपली चेहऱ्याला लावायची, त्याच्या अगोदर हे न तोंड धुवायचं, म्हणजे फेस वॉश आपलं तोंड धुवायचं. सगळं नॅचरली आयुर्वेदिक एकाच कंपनीचं सगळं प्रोडक्ट आहे. तर हे जे फारसा म्हणूस तर फार म्हणजे फार बदल होतोय. चेहरा आपला आता दिसतोय असा आहे, चेहऱ्यावर तेज येतंय, चेहरा पांढरा पडतोय. आणि दुसरी गोष्ट, चेहऱ्यावर जे आपल्या फुटकुळ्या, बारीक बारीक काळं डाग, पिंपल, बरेच काय काय त्याला शब्द आहेत, किंवा चट्ट पडलेलं असलं, तरी सुद्धा ही घालवू एखादी शकते. फुटकुळी आपण आली आणि ती नकानं टोकरून ती फोडली, घाण काढली, काळी ती डबरं पडते. पडल्यागत होतं, काळी पडतं. ती डबरं देखील हे भरून आणण्याचं काम करतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्याच्यावर चालणारी ही सगळी प्रोडक्ट आहे ती. आता यात राहिलं काय, आता पावडरचा डब्बा आहे, मेन ह्या बघा ही आहे, हे आपल्या मुलांसाठी चांगलं आहे. हे आम्ही आणलंय आमच्या मुलांकरता, दादू दादू करता आणि ओंकार करता. कारण हे ना काय होतंय, हाडं मजबूत होते, बुद्ध्या एक नंबर तेज चालते, आणि रोग प्रतिकारक शक्ती जास्त वाढवतंय, त्यामुळे कुठल्या आजाराला बळी पडत नाही ती. तर ही सगळं कसं आहे, ही आहे ते सगळं प्रोडक्ट जे आहेत का नाही आयुर्वेदिक आहेत, ह्याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. आणि आपण ह्यातलं बरंच प्रोडक्ट पहिलं वापरायचं चालू केले, तर ही तेल बी आम्ही वापरायचं चालू केले, एक 8-10 दिवस झालेत. याचा बी रिझल्ट कसा आहे ते तुम्हाला आम्ही सांगितलंय. आता तिथे पावडरचा डब्बा आहे, ते काय प्रत्येक घरात लागतोच. परत भांडी घासायचं आहे. आता मेन राहिलं बघा, ही भांडी घासायचं. आता कसं आहे बरं का, ह्याचं आपल्याकडं बाया घेते ते कात्याच्या घासणे, गावाकडे ती चालतं बरं का, ती असतं खरमुड. ती जर घासायला लागलं असं भांड्या संग, तर आपल्या हाताला देखील अशा रेषा पडते, त्या फाटते त्या. तर शेणं तसं हाताला काय होत नाही, ह्याच्या संग घासली कुठले बी घ्या तुम्ही, यानं काय होत नाही, भांडी एकदम चकाट निघते ती बघा, एकदम चमकते ती. या असं हाय सगळं आपल्याकडे प्रोडक्ट. आणि मेन सगळं सांगितलं ह्यांनी, जे मेन सांगायचं आहे ते ह्यांनी मागं ठेवलंय. मेन म्हणजे कोणतं आहे तर बघा, ही जी काय ही आहे ती खास आपल्याला, म्हणजे प्रत्येकाला पित्ताचा त्रास भरपूर असं होतोय. पित्त झाले की जळजळपणा, ढेकरा करपाट येणं म्हणा, खाल्लेलं अन्न पचन होत नाही, तर ही काम एवढं भारी करतंय. ही औषध जे आहे का नाही, ह्याचं काय म्हणते ती, ह्या औषधाचं एक गुण आणि 1000 फायदा येतं. एक गुण कसा, ही चालतंय सगळ्यात जास्त पित्तावर म्हणून सांगितलंय. पण हे एक औषध कार्य काय करतंय, तर पहिलं जे आपण काय अन्न खातो त्याची पचन करायची क्षमता वाढवतंय. परत आपलं पोट साफ ठेवतंय. जळजळ, मळमळ, उलटी येणं, या असलं जे काय आहे का नाही, ती पूर्ण बंद करतंय. आणि हे औषध चालू आहे तोपर्यंत जे काय आपण अन्न खातोय ते आपल्याला क्लिअर कट शरीराला पचतंय. म्हणजे जठरात ती व्यवस्थित पचन झालं की आपल्या शरीराला लागतंय, आणि शरीराला लागले आपली शरीर काय होतंय, जरा मजबूत होतंय. तर हे काम ती करतंय बघा. कसं असतंय, आपण धावपळीच्या ह्याच्यात आमच्या इथं तर चालतंय, आज रानात आम्हाला खाजं टाकायचं, एक भाकर वाढली कना 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 कालवायची, तसं खायचं 2 मिनिटात हात धुवायला जायचं, ते अन्न पचत नाही. तासात 2 तासांसारखे ते जे ढेकरा येणार, आणि ती खाल्लेलं आपल्या शरीराला लागत नाही का, तर ती पचतच नाही, पचन क्रियाच होत नाही, तर शरीराला कसं लागत. कुठलीही वस्तू असू द्या, खाल्लेली शरीराला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत माणसाचं म्हणजे शरीर असं दष्टपुष्ट होत नाही. मग ही ती काय म्हणते ती, छोटा पॅक बडा धमाका, ही काम करतंय बघा. आणि आपण जे आपल्या दररोजच्या घरगुती ह्याला लागणारे जे आहे त्याच वस्तू आपण घेतल्या त्या, तर ह्याच्यात कुठलं साईड इफेक्ट नाही. कोणाला जरी ऑर्डर करायची झाली तर बिनहिचक करा, जे आहे त्या होलसेल रेटमध्ये तुम्हाला घरपोच मिळेल.